थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये लिंबूचा सीझन भरपूर असा असतो. भरपूर प्रमाणामध्ये लिंबू येतात. तर मी आज मस्त असे चटपटीत भरपूर दिवस टिकणारे लिंबूचे लोणचे बनवणार आहे आणि या लिंबूच्या लोणच्यामध्ये मिरच्यांचाही वापर करणार आहे आणि अगदी वर्षभर टिकेल अशा पद्धतीने इथे मी बनवते. चला मग आता आपण मस्त असे झणझणीत चमचमीत लिंबू आणि मिरचीचे लोणचे बनवूया. तर इथे मी 2 दिवस पाण्यामध्ये भिजत घातलेली होती लिंबे आणि आता ही लिंबू आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. तर मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आहेत. आता ही धुवून घेतल्यानंतर सुती कापडाने आपण ही लिंबू पुसून घेणार आहोत. पाण्याचा एकही थेंब लागू देऊ नका, नाहीतर लोणचं खराब होऊ शकते. अशा पद्धतीने इथे मी सर्व लिंबू पुसून घेतलेली आहेत आणि लिंबू आपल्याला फ्रेश हवी आहेत आणि त्यासोबत इथे मी मिरच्याही घेतलेल्या आहेत आणि मिरच्या आता आपण कट करून घेऊया. तर इथे मी 2 भागामध्ये मिरची कट करून घेणार आहे आणि मिरचीला अशा आपण छेद द्यायचा आहे मधोमध, म्हणजे लिंबूमध्ये छानपैकी हे मिरच्या मुरल्या जातील, टेस्ट खूप छान येईल. तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व मिरच्यांना अशा कट देऊन छानपैकी चिरून घेऊया. तर इथे सर्व आपल्या मिरच्या असा कट करून झालेल्या आहेत, मधोमध छेद दिलेला आहे. आता आपण लिंबूही कट करून घेऊया. तर लिंबूच्या अशा उभ्या फोडी करून घेऊया पहिल्यांदा आणि लिंबूमधील ज्या बिया असतात त्या बिया पूर्ण काढून टाकायच्या आहेत. बिया जर ठेवल्या तर लिंबूचे लोणचे कडवट होईल. अशा पद्धतीने इथे मी उभ्या अशा पहिल्यांदा कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण लिंबूमधील ज्या बिया आहेत त्या काढून घेऊया आणि अशा आता 2 फोडी करून घेऊया. तर अशा पद्धतीने इथे मी लिंबू कट करून घेत आहे आणि इथे आपण पाण्याचा हात लावायचा नाही आणि स्वच्छ हात पण आपला पुसून झालेला पाहिजे, तेव्हाच आपलं लोणचं मस्त टिकेल भरपूर दिवस. स्वच्छता हवी असते लिंबूच्या लोणच्यासाठी. इथे कोणतंही लोणचं असू द्या, पण इथे पाण्याचा हात नाही लागला पाहिजे, तेव्हाच आपलं हे लोणचं वर्षभर टिकते. तर एका मोठ्या डिशमध्ये इथे मी लिंबूच्या फोडी घेतलेल्या आहेत आणि नंतर आपण मिरच्या घेऊया आणि आता ह्या खालीवरती करून घेऊया आणि पहिल्यांदा आपण इथे आता हळद आणि मीठ घालणार आहोत लिंबू आणि मिरचीवरती. हळद जर घालायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. भरपूर असं मीठ आणि हळद इथे घालायची आहे आणि आता अशा पद्धतीने पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून घेऊया. लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असले की लोणच्याला बुरशी लागत नाही, भरपूर दिवस टिकते. तर आता आपण इथे लोणच्याचा मसाला बनवणार आहोत, फ्रेश मसाला. तर इथे मी मोहरी घेतलेली आहे, जिरे, अख्खे धने, दालचिनी, नंतर इथे काळे तीळ घेतलेले आहेत, बडीशेप घेतलेली आहे आणि काही मेथ्या आणि काळी मिरी घेतलेली आहे. एवढे मसाले आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. तर हे मसाले भाजून झालेले आहेत. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि पावडर बनवून घेऊया. तर थोडीशी जाडसर राहिली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने इथे मी फ्रेश मसाला आपल्या लोणच्याचा बनवून घेतलेला आहे. आता या लोणच्यावरती हा फ्रेश मसाला घालूया. असा मसाला फ्रेश बनवून जर लोणच्यावरती घातला तर खूप छान मस्त असं हे लोणचे लागते. तर हे आता मिक्स करून घेऊया. तर हे लोणचे मिक्स करून झालेले आहे. आता आपण यावरती तेल घालणार आहोत. तर तेल इथे मी कढवून घेतलेलं आहे. तेल कढवून घेतल्यानंतर लोणचे मस्त असे भरपूर दिवस टिकते आणि बुरशी लागत नाही. कढवून घेतलेलं तेल थंड केल्यानंतरच घालायचं आहे. अर्धी पळी इथे मी घातलेलं आहे, कारण की लोणच्याचं प्रमाण इथे मी कमी घेतलेलं आहे. थोड्या प्रमाणातच मी लोणचं बनवत आहे मिरच्या आणि लिंबूचे. तर हे लिंबू मिरचीचे लोणचे आता आपण मुरवण्यास ठेवणार आहोत. तर हे लिंबू मिरचीचे लोणचे आपण शिजवलेलं नाही, असेच हे साहित्य घालून सर्व आपण मिक्स करून घेतलेले आहे. वर्षभर ही टिकते. तर हे लोणचं बनवल्यानंतर तुम्ही फ्रेश भरणी घ्यायची आहे, स्वच्छ पुसून चांगली कापडाने कोरडी. त्यामध्ये हे लिंबू मिरचीचे लोणचे घालायचे आहे आणि हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. 8 दिवसामध्ये हे लोणचे मुरले जाते आणि खाण्यासाठी खूप छान टेस्टी लागते. तर ही रेसिपी खूप सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये भरपूर लिंबाचा सीझन असतो आणि हे लोणचे अशा पद्धतीने बनवल्यामुळे खराब होत नाही. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.